भारताला स्वातंत्र्य मिळून 75-80 वर्ष पूर्ण झाली. देश महासत्ताकडे वाटचाल करत आहे असे राजकीय सत्ताधाऱ्यांचे मत आहे. आजच्या काळात संगणकाचे युग असून प्रत्येक गावात शैक्षणिक, सामाजिक, व्यवसाय, नोकरी, स्वच्छता आणि निवारा याकडे शासनाने अनेक गावच्या ग्रामपंचायतीपासून बृहन्महापालिकापर्यंत कोट्यवधीतील लाखो रुपयांचा निधी देत सर्व स्तरावर शासनाच्या माध्यमातून पुरस्कार देण्यात येतात. विविध खेडोपाडी शहरात सदर अभियान उत्साह पद्धतीने राबवण्यात येत आहे. पण सांगली, मिरज, कुपवाड, मनपा हद्दीत मनपा प्रशासनानं संत गाडगे महाराज पुरस्कार घेत सांगलीकरांचे नाव भारतात उंचवावे, पण अजूनही हागणदारी, ड्रेनेजपासून सांगली मनपा हद्दीतील नागरिकांना सोयी होऊ शकल्या नाहीत. सांगली, मिरज, कुपवाड, मनपा हद्दीत सांगली शहरात अनेक मागासवर्गीय वस्त्या असून सदर मागासवर्गीय वस्त्या शासन व सरकार अधिनियम GR प्रमाणे अधिकृत आल्या असून सुद्धा संबंधित नागरिकांना पुरवण्यात येणारी दैनंदिन गरजांपासून वंचित ठेवले आहे. याचे कारण असे की संबंधित झोपडपट्टीत राहणारे हे लोक फक्त आणि फक्त मागासवर्गीय आहेत. लहान मुले उघड्यावर शौचास बसतात. याचे कारण जबाबदारी मनपा प्रशासन आहे. महाराष्ट्र शासनाचे आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी भागात अनेक वर्षापासून वास्तव्यास असणाऱ्या झोपडपट्टीधारकांना संबंधित त्यांच्या ताब्यात असणारी शासनाची जागा नावावर करून घर बांधण्यासाठी ₹4 लाख रुपयाची घोषणा करण्यात आली आहे. पण संबंधित मनपा प्रशासन कोणत्याही पद्धतीचे लक्ष न देता संबंधित अनेक वर्षापासून प्रलंबित असणाऱ्या हागणदारी मुक्त पाणी प्रश्नाकडे झोपेचं सोंग घेऊन डोळे झाक करत आहेत. इंदिरानगर या परिसरात राहणाऱ्या नागरिकांचे हागणदारीपासून तसेच पिण्याच्या पाण्यापासून अतोनात हाल होऊन आज अस्वच्छता पसरत आहे. याचाच जाहीर निषेध तसेच संबंधित आयुक्तावर फौजदारीसारखे गुन्हे दाखल करा, त्यांना तात्काळ सेवेतून बडतर्फ करा, साथीचे रोग पसरवण्यात झोपेचं सोंग घेतलं आहे म्हणून त्यांची खातेनिहाय चौकशी करा. संबंधित इंदिरानगर परिसरात साथीच्या आजाराने मृत्युमुखी व अपंगत्व पडलेल्या लोकांना ₹5 लाखाची तात्काळ मदत करा. तसेच संबंधित लोकांच्या नातेवाईकांना शासकीय नोकरीत समाविष्ट करण्यात यावे. तसेच इंदिरानगरमध्ये सर्व नागरिकांना शासनमान्य GR प्रमाणे घर बांधण्यासाठी 4 लाखाची मदत तात्काळ, कागदपत्राची अट न घालता मागासवर्गीय योजनेतून घरगुती नवीन नळ कनेक्शन मोफत देण्यात यावे. तसेच इंदिरानगर परिसरात ड्रेनेज व्यवस्था करण्यात यावी. इंदिरानगर या परिसरात मनपा प्रशासनाने बांधण्यात आलेल्या मंगल कार्यालय हॉल इंदिरानगर साठी खुला करण्यात यावा आदी मागण्यांसाठी 19/9/2025 रोजी दुपारी 11:30 वाजता गारपेर चौक ते जिल्हाधिकारी कार्यालय यांचेवर साडी टमरेल मोर्चा संस्थापक माननीय उत्तमदादा मोहिते यांच्या उपस्थितीत युवा नेत्या माननीय मेरीताई मोहिते, युवक राज्याध्यक्ष माननीय प्रशांत भाऊ केदार, राज्य संपर्क प्रमुख माननीय वनिताताई कांबळे, जिल्हाध्यक्ष माननीय विक्रम मोहिते, माननीय इम्रान शेख, विधानसभा क्षेत्र अध्यक्ष माननीय निशांत आवळेकर, जिल्हा संपर्क प्रमुख युनुसभाई कोल्हापुरे, जिल्हाध्यक्ष माननीय विजयाताई माळी, पश्चिम महाराष्ट्र कार्याध्यक्ष माननीय दत्ताभाऊ जगधने, महिला पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष अनुराधा जगधने, सनी लिंगाडे, कविता बोरे, रमेश अण्णा चौगले, जिल्हा उपाध्यक्ष शोभाताई सालपे, प्रमिला गावडे, सृष्टी कांबळे, तालुकाध्यक्ष सचिनभाऊ मोरे, मिरज युवक उपाध्यक्ष रोहित म्हैसाळे, रवी अळवळे, राम लोंडे, सागर कांबळे, अनिल गायकवाड, यश कांबळे, साहिल गायकवाड, अर्जुन मोहिते, डॉक्टर महावीर चंदन शिवे, डॉक्टर संचित वारे, बंडा मोरे, प्रवीण वारे, सतीश वारे, माननीय विकास वारे, पिलू वारे, गणेश वारे, राम वारे, वैभव कोले, अबुजर नदाब, योसेफ मोहिते, सुरेश दाजी शिंदे, केशव कांबळे, अक्षय चौगले यासह असंख्य कार्यकर्त्यासह घेतले असून त्याची दखल संबंधित अधिकारी व शासनाने घ्यावी. भारताला स्वातंत्र्य मिळून आज 70 ते 75 वर्ष पूर्ण झाले. देश 80 वर्षाकडे वाटचाल करत आहे. देशाचे सत्ताकरण आणि राजकीय लोक असं सांगत आहेत की देश महासत्ताकडे वाटचाल करत आहे, पण दलितांना महासत्ताकडे घेऊन जाण्याची कुठलीही चिन्ह मला वाटतं या देशाच्या सत्ताकरणाच्या आणि राजकीय लोकांची दिसून येत नाहीत. अजून आम्ही आज या महासत्ताकडे देश जात असता पाण्यासाठी आणि संडाससाठी रस्त्यावर उतरून भांडत आहे. आज या इंदिरानगर म्हणून मागासवर्गीय वस्ती आहे, त्या वस्तीतील अनेक प्रश्न घेऊन आम्ही आज 22 आंदोलनं केली. त्यामध्ये आम्ही पाणी मागितलं, संडास मागितलं, अनेक वेळा आंदोलनं करत असता अशाच केंद्राने आमची दखल घेत आम्हाला 50 लाखाचे संडास त्या ठिकाणाला मंजूर केले गेले. पण या ठिकाणाला जातीवादी मागासवर्गीय यंत्रणा आहे.
मागासवर्गीयांना विरोध करणारी त्यांनी या ठिकाणाला ते 50 लाखाचे संडास या ठिकाणाला हाणून पाडले आणि अजून सुद्धा आमचे इंदिरानगर परिसरातले आणि शामरावनगर परिसरातील नागरिक हे उघड्यावर शौचालयात बसतात आणि यामुळे आज स्वच्छता पसरत आहे आणि एक वेळा आंदोलन करून सुद्धा झोपेचं सोंग घेत आहेत. म्हणून आज आम्ही प्रशासकीय यंत्रणेला जागा करण्यासाठी आमच्या पदाधिकाऱ्यांनी साड्या नेसून संडासचे तांबे हातात घेऊन उभे संडासला बसायचं नाटक या ठिकाणी केलेलं आहे. आम्ही जिल्हाधिकारी साहेबांच्याकडे विनंती करून संबंधित आयुक्तांच्यावर महिलांना उघड्यावर शौचालयात बसले संबंधित अनेक योजनापासून मागासवर्गीय वस्तीला वंचित ठेवलं म्हणून त्यांच्यावर अट्रॉसिटीसारखा गुन्हा दाखल करा, फौजदारीसारखा गुन्हा दाखल करा, त्यांच्या मालमत्तेची शाईडी चौकशी करा, तसेच त्यांना सेवेतनं तात्काळ बडतर्फ करा. म्हणून आम्ही आज जिल्हाधिकाऱ्यांच्याकडे न्याय मागायसाठी लक्ष वेधित करण्यासाठी आम्ही असे उभे अवतार करून या ठिकाणी दलित महासंघ मोर्चा गटाचे पदाधिकारी आलेले आहेत. पण येत्या काळात मी प्रशासकीय यंत्रणेला असा इशारा देतो, एक 8 दिवसात आमचे संडास मंजूर होऊन त्या ठिकाणाला आमच्या महिलांची स्वच्छता बसण्यास तसेच नागरिकांची व्यवस्था न केल्यास आयुक्ताच्या घरात हागल्याशिवाय राहणार नाही असा मी दलित महासंघातर्फे इशारा देतो.